लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार? नोव्हेंबर महिना सरला असून पात्र महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभर वेगळीच चर्चा रंगली आहे. या विधानावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही नोव्हेंबरमध्येच डिसेंबरचे पैसे देऊ असं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. तसंच जाहीरनाम्यात वचन दिल्याप्रमाणे पात्र महिलांना 1,500 रुपये न देता 2100 रुपये देऊ असं आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. परंतु आता स्पष्ट बहुमत असतानाही सरकार स्थापन झालेलं नाही. एकनाथ शिंदे आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. नोव्हेंबर महिनाही सरला आहे, मात्र पात्र महिलांच्या खात्यात लाडकी योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानामुळे राज्यभर वेगळीच चर्चा रंगली आहे. या विधानावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते मीडियाशी बोलताना मुलाखतीत बोलत होते. या मुलाखतीवेळी मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला की निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने आश्वासन दिलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करू. महिलांना 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. ते आश्वासन तुम्ही पूर्ण कराल का? कारण राष्ट्रवादी अजित पवार म्हटलंय की हे केवळ एकनाथ शिंदे यांचं आश्वासन होतं. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आम्ही 100% ते आश्वासन पूर्ण करू. महिलांना दिली जाणारी रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये अशी वाढवली नाही तर देशभरात आमची प्रतिमा खराब होईल. निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दांवर ठाम राहायला हवं. महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यातून संकल्पपत्रातून दिलेली आश्वासनं धुळीस मिळू देणार नाही. आमच्या सरकारमध्ये प्रत्येक पात्र महिलेला 2100 रुपये देण्याची क्षमता आहे. मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्रपक्ष याला विरोध करेल. वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार? जानेवारी की जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल. आम्ही गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी ही योजना सुरू केली होती, त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो असं सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. मला प्रश्न विचारला की योजना कधी सुरू होणार? मी म्हटलं की हा निर्णय मंत्रिमंडळात घेतला जाईल. अर्थसंकल्पात त्याचा निधी दिला जाईल. भाऊबीज फार लांब होईल. रक्षाबंधनाला ही योजना सुरू झाली आहे, त्यामुळे तेव्हापासून वाढीव रक्कम द्यायची की 1 एप्रिलपासून द्यायची हे मंत्रिमंडळात ठरवलं जाईल, हे मी मांडलं असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.